माझा पहिला प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत. आपण बघतो आहोत की हे सगळे लोक आहेत शरद पवारांच्या पक्षात ते खूप सकारात्मक आहेत. अजितदादांच्या निधनाच्या बातम्यांच्या नंतर, निधनाच्या अंत्यविधींच्या नंतर ज्या काही मोठ्या प्रमाणामध्ये विलिनीकरणाच्या बातम्या, चर्चा सुरू झाल्या. शरद पवार गटाकडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला की त्या चर्चांच्या ह्याच्यामध्ये अजित पवार होते, बाकीचे शरद पवार गटातले इतर नेते होते. त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांची पण इच्छा होती, पण अजितदादांनी याची कुठंच वाच्यता केली नव्हती. दादा सत्तेमध्ये होते, भाजपसोबत होते, पण आपल्याला आता भाजपला विचारावं लागेल. शरद पवार गटातले लोक विलिनीकरण तर करायचं बोलतात, पण सत्तेमध्ये जाणार नाही असं पण स्पष्ट बोलत नाही. आता रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं. मग प्रश्न असा पडतो की एकीकडे रोहित पवार ही शंका उपस्थित करतायत आणि दुसरीकडे ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला शरद पवार म्हणतात की हा अपघातच आहे. रोहित पवारांनी जे काही प्रेझेंटेशन दिलं त्याला थोडंसं कुठंतरी एक राजकीय झालर आपल्याला दिसते. चर्चा होती का अफवा होती म्हणूया की अर्थसंकल्प यावेळेचा जयंत पाटील मांडतील, म्हणजे एकत्रीकरण होईल आणि मग शरद पवार गट सुद्धा एनडीए मध्ये सामील होईल. राजकारणामध्ये 2019 नंतर कुठल्याही शक्यताला आपण नाकारता येत नाही. तरीही शक्यता नाकारता येत नाही, पण आश्चर्यकारक म्हणजे सध्या अजित पवारांच्या पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ हे चर्चेत आहेत. अजित पवारांच्या पक्षाची जी धुरा आहे ती आता सुनेत्रा पवारांनी सांभाळावी, उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं असं ते म्हटले होते. दुसऱ्यांदा ते चर्चेत आलेले आहेत. त्यांच्याच विभागातला एक क्लार्क त्याला लाच घेताना पकडलेला आहे. आपण याला योगायोग मानूया. आपण या गोष्टीला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. नाही, आपण खूप पॉझिटिव्हली बघतो आहोत, पण मी पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की 288 आमदार आहेत आणि 288 आमदारांचे PA किंवा क्लार्क वगैरे ह्या सगळ्यांचा खूप मोठा तामझाम असतो मंत्रालयामध्ये. तर मग एक स्पेसिफिक एका मंत्र्याच्याच एका विभागातल्याच एक क्लार्क कसं काय? चंद्रपूर महानगरपालिकेचा एक विषय सध्या खूप चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने म्हणजे उद्धव सेनेने तिथे काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या ऐवजी चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा अंतर्गतवाद काँग्रेसला खाल्ला. नंबर नसताना कसं सत्तेत आणायचं हे भाजपला सांगायची गरज नाही. त्याची मिरची इथं मनसेला लागली, कारण मनसे ज्या वेळेस कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेसोबत गेली होती त्यावेळेस शिवसेनेच्या लोकांनी मनसेवर खूप टीका केलेली. पण काँग्रेसने परभणीमध्ये थोडा शहाणपणा दाखवलाय. उद्धव ठाकरेंच्या सेनेला त्यांनी पाठिंबा दिला आणि आता तिथं उद्धव सेनेचा महापौर होतोय. महाराष्ट्रामध्ये एकमेव महापौर शिवसेनेचा आहे, हो, तो आता मुस्लिम आहे. तर भाजपसाठी आयतं कोलीत नाही काय? नमस्कार. पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातल्या ट्रेंडिंग टॉपिक्सवरती, विशेषतः आठवडाभरातल्या ट्रेंडिंग टॉपिक्सवरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि सविस्तर विश्लेषण करत असतो. या आठवड्यामध्ये 2-3 विषय आहेत, महत्त्वाचे आहेत आणि ते सध्या ट्रेंड करतायत. पहिला टॉपिक आहे तो जिल्हा परिषदेच्या निवडणुका, त्यांचा लागलेला निकाल आणि त्यानंतरचं जे काही राजकारण आहे तो एक विषय आहे. दुसरा एक विषय इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या अनुषंगाने जी काही राज्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि जे राजकारण सुरू आहे तो एक विषय आहे. आणि तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागल्याच्या नंतर आपल्या राज्यामध्ये जे काही राजकारण सुरू आहे. आता जवळपास 1.5 महिना झालेले आहे निवडणुका आणि त्यांचा निकाल लागून, पण अजूनही राजकारण काय सुरू आहे अशा सगळ्या विषयांवरती आपण विश्लेषण करणार आहोत. आणि याचं विश्लेषण करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न कसा आहे तुमचा? मूड चांगला आहे. माझा पहिला प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत. आपण बघतो आहोत की अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर हा पक्ष, या पक्षाची जी चर्चा सुरू आहे राज्यामध्ये ती थांबता थांबत नाहीये. विलिनीकरण आणि मग त्या अनुषंगाने दोन्ही जे काही गट आहेत त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत म्हणा, किंवा त्यांच्यामध्ये एकमत होताना दिसत नाहीये. राजकारण त्या पाठी काय आहे असं तुम्हाला वाटतंय? आणि आत्ता लेटेस्ट एक घडामोड अशी घडलेली आहे की शरदचंद्र पवार पक्षाचं जे काही साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकामध्ये असं म्हटलंय, म्हणजे असा गौप्यस्फोट आहे का काय, तुम्ही काही म्हणू शकता त्याला, की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार
आणि विलिनीकरण झाल्याच्या नंतर पक्षाची जी सूत्र आहेत ती अजित पवार यांच्याकडे दिली जाणार असा दावा करण्यात आलाय त्या साप्ताहिकामध्ये. आणि त्या संदर्भातली माहिती त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. आपण बघतो आहोत की हे सगळे लोक आहेत शरद पवारांच्या पक्षात ते खूप सकारात्मक आहेत की विलिनीकरण व्हायला पाहिजे आणि विलिनीकरण झालं, आपला पक्ष मजबूत झाला तर तीच खरी अजितदादांना श्रद्धांजली असेल. काय या पाठी तुम्हाला राजकारण वाटतं? नाही बा, ज्यावेळेस अजितदादाचं दुर्दैवी निधन झालं त्याच्यानंतर अजितदादाच्या पक्षाने एक निर्णय केला की अजितदादांच्या नंतर मुख्यमंत्री कोण होतील, म्हणून त्यांनी सुनेत्रा पवारांना युनॅनिमसली किंवा आपण सगळ्यांनी सर्वानुमते सर्व आमदारांनी विधिमंडळाच्या बरोबर. गटनेता निवडून त्यांना उपमुख्यमंत्री केला. दुसरा प्रश्न राहिला होता तो म्हणजे पक्षाचा अध्यक्ष कोण होणार. आता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याच्यावरून अनेक मतमतांतरे होते. अनेकांचं म्हणणं होतं की सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या पाहिजे. काहींच्या आता बातम्या येत आहेत सूत्रांच्या नुसार की पार्थ पवार कदाचित अध्यक्ष हो. होतील. कारण ज्या पद्धतीने उत्तर भारतामधल्या पक्षांचे अध्यक्ष सपा असतील, समाजवादी पक्षाचे अखिलेश असतील, आपले लालू प्रसाद यादवांचे तेजस्वी असतील, अशा पद्धतीने जर मुलांकडे जबाबदारी द्यावं म्हणून जर पार्थ पवारला त्याने अध्यक्ष केलं तरी ते काही आश्चर्य आता लोकांना वाटणार नाही. पण मध्येच हा जो विलिनीकरणाचा प्रश्न अजितदादांच्या निधनाच्या बातम्यांच्या नंतर, निधनाच्या अंत्यविधींच्या नंतर ज्या काही मोठ्या प्रमाणामध्ये विलिनीकरणाच्या बातम्या चर्चा सुरू झाल्या, त्याच्यानंतर शरद पवार गटाकडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला की त्या चर्चांच्या ह्याच्यामध्ये अजित पवार होते, बाकीचे शरद पवार गटातले इतर नेते होते. त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांची पण इच्छा होती की दोन्ही पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे. आता विलिनीकरण म्हणजे काय असतो की दोन पक्षाचं एकत्रीकरण, एकत्र होणं आणि ते निवडणूक आयोगामध्ये जाऊन रजिस्टर करणं. आता दोन वेगवेगळे पक्ष आहेत. हो. अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं त्यांचं गट आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणी एकत्र येतील आणि पुढे एकच पक्ष म्हणून काम करेल. पण अजितदादांनी याची कुठंच वाच्यता केली नव्हती. त्यांच्या निधनाच्या आधीही त्यांनी कुठंच वाच्यता केली नव्हती. त्यांनी एक दोन वेळेस भाषणामध्ये सांगितलेलं की त्यांच्या नेत्याला सांगितलं की आपल्याला एकत्र निवडणुका लढव. बघा, एकत्र निवडणुका लढवणं आणि विलिनीकरण हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 2, 3, 4 पक्ष एकत्र येतात, निवडणुका लढवतात, निवडणुकांचे निकाल बघून बाकीचे डिसिजन घेतात, सत्ता स्थापन एकत्र करतात आणि मग आपलं पक्ष वेगवेगळ्या ध्येय धोरणानुसार चालवतात. उदाहरण घ्यायचं झालं तर हे 3 पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भाजप, हे एकत्र आले. याला आपण विलिनीकरण म्हणू शकतो का? नाही. तर विलिनीकरण म्हणजे काय? 2 पक्ष एकत्र येणार, दोन्ही पक्षाचा एकच नेता असणार, कार्यकारिणी असणार आणि कार्यकारिणीचे सर्व अधिकार हे कार्यकारिणीत देण्यात येणार. ह्या विलिनीकरणाचा आग्रह फक्त शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय, पण विरोध पण या गटाकडून जास्त होत नाहीये. या गटाची एकच अट आहे की विलिनीकरण आपण करूया. दादांचं म्हणणं होतं, दादा सत्तेमध्ये होते, भाजपसोबत होते, पण आपल्याला आता भाजपला विचारावं लागेल. छगन भुजबळ पण तेच म्हणतायत, हसन मुश्रीफ पण तेच बोलतायत, सुनील तटकरे पण तेच बोलले. तर या दादा गटाचे जे नेते आहेत यांचं म्हणणं असं आहे की विलिनीकरणाला आमचा विरोध नाही, पण विलिनीकरणाच्या नंतर आपल्याला एनडीए सोबत राहावं लागेल. कारण दादा हयात असताना आम्ही एनडीए सोबत होतो, एनडीए सोबत निवडणुका लढवल्या आणि एनडीए सोबत सत्तेमध्ये आहोत. त्यामुळं बरं, हा झाला यांची बाजू. शरद पवार गटातले लोक विलिनीकरण तर करायचं बोलतायत, पण सत्तेमध्ये जाणार नाही असं पण स्पष्ट बोलत नाहीत. ज्या पद्धतीने बातम्या येतात की सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होतील, राज्यामध्ये जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील किंवा त्यांच्या पक्षातले इतर लोक मंत्री होतील, ह्याच्या चर्चा आहेत. ह्या चर्चेला कोणी डिनाय पण करत नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर जोर देतात आणि हे लोक पण म्हणतात की आम्ही इंडिया सोबत राहणार. बरं, आता या प्रश्नाबद्दल एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं गेलं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्पष्ट बोलताना सांगितलं की हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तरी अजितदादांनी मला याबद्दल कधीही बोललेलं नाही. अजितदादांनी जर मला याविषयी बोललं असतं तर मला सांगितलं असतं, मला कळालं असतं की होणार का नाही होणार. यापुढे कधीही जर विलिनीकरण होत असेल तर मात्र भाजपला विश्वासात घेऊन हे विलिनीकरण झालं पाहिजे, ही भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. यावरूनच मागच्या 1-2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस इतर नेते असतील, दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी भेटलेत. जरी औपचारिक भेट समजली जात असेल तरीही या ठिकाणी राजकीय चर्चा
साहजिकच आहे चर्चा होणं. विलिनीकरणाचा मुद्दा हा पुढे आता थोडासा चाललाय. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांना एनडीए मध्ये जर राहिल्याशिवाय पर्याय नाही असं एकंदरीत सगळ्यांकडून दिसतंय. पण एक गट वाच्यता करत नाही, एक गट मात्र वाच्यता करतो. अशी पण एक अफवा होती, चर्चा होती का अफवा होती म्हणूया, की अर्थसंकल्प यावेळेचा जयंत पाटील मांडतील, म्हणजे एकत्रीकरण होईल आणि मग शरद पवार गट सुद्धा एनडीए मध्ये सामील होईल आणि मग जयंत पाटलांना अर्थमंत्रीपद दिलं जाईल आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद दिलं नाही जाईल. इतकं बघा, जरी हे बघा राजकारणामध्ये 2019 नंतर कुठल्याही शक्यताला आपण नाकारता येत नाही. तरीही आता हा जो प्रोसेस आहे हा प्रोसेस व्हायला थोडासा वेळ जास्त लागेल आणि आता अर्थसंकल्प एकदम तोंडावर आलाय आणि त्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी केली सुद्धा आहे. मुख्यमंत्र्यांनी मागच्या एका पत्रकार परिषदेत सांगताना सांगितलं की अर्थसंकल्प सादर करताना फक्त येऊन तो अर्थसंकल्प वाचायचा नसतो, तर अनेक त्या ठिकाणी बैठका घ्याव्या लागतात. तर मुख्यमंत्र्यांच्या मागच्या 2-3 दिवसापासून प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसोबत, प्रशासकीय यंत्रणांसोबत, तिथल्या पालकमंत्र्यांसोबत, तिथल्या स्थानिक आमदारांसोबत बैठका सुरू आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं नियोजन सुरू आहे. इतक्या लवकर मला नाही वाटत की जयंत पाटील येतील आणि अर्थसंकल्प सादर करतील. शक्यता नाकारता येत नाही, पण इतक्या लवकर ह्या गोष्टी होणार नाहीत. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबद्दल 2 पक्षांचे मतभेद तुम्ही आता सांगितलेत, पण एकाच पक्षात सुद्धा कसे मतभेद आहेत बघा. आता रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि अजितदादांचा घातपात असावा अशी शक्यता किंवा शंका त्यांनी व्यक्त केली. मग प्रश्न असा पडतो की एकीकडे रोहित पवार ही शंका उपस्थित करतायत आणि दुसरीकडे ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला कॅमेऱ्यासमोर येऊन शरद पवार म्हणतात की हा अपघातच आहे, याच्याकडे राजकारण किंवा घातपात या दृष्टिकोनातून तुम्ही बघू नका. आता एकाच पक्षातल्या 2 नेत्यांची मतं वेगवेगळी आहेत, त्याबद्दल काय सांगाल? बघा, रोहित पवारांनी जे काही प्रेझेंटेशन केलं ते त्यांनी तिथं शंका उपस्थित केली आणि शरद पवारांनी जे ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं त्या दिवशी ते सगळं काही चालू होतं, माध्यमामध्ये येऊन सांगितलं की हा केवळ आणि केवळ अपघात आहे, याचा कोणी राजकारण करू नये. कलकत्त्यातून बातम्या येतात, विशेष त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख पण केलेला ममता बॅनर्जीचा वगैरे. यावरून एक समजतं की बघा, आणि चौकशी झाली पाहिजे का तर झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून ऑलरेडी सांगितलंय की चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. त्यांनी सीआयडीला पण त्या ठिकाणी जबाबदारी दिली की तुम्ही चौकशी करा. बाकी सर्व जे लोक राजकीय जीवनामध्ये काम करतात त्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की चौकशी झाली पाहिजे. पण चौकशीची मागणी करत असताना रोहित पवारांनी जे काही प्रेझेंटेशन दिलं त्याला थोडंसं कुठंतरी एक राजकीय झालर आपल्याला दिसते. हे मी नाही म्हणत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही नेते आहेत, अनिल पाटील असतील, अनिल भाईदास पाटील, त्यांनी रोहित पवारांच्या प्रेझेंटेशन नंतर लगेच माध्यमांशी बोलताना सांगितलं चौकशीची मागणी ओके, चौकशी केली पाहिजे, यामध्येच आम्ही सहमत आहे. पण ते पूर्व विदर्भातले नेते, मग त्यांना मुद्दामून उशीर केलं का, मग त्यांना सहीसाठी थांबवलं का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कुठंतरी एक संभ्रम निर्माण करायच्या. संजय राऊत यांनी पण आता हे विरोधकांचं काय म्हणू आपण त्याला, की आता हे कुठंतरी एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे. तुम्ही प्रेमळ किंवा आपण प्रामाणिक जर प्रयत्न केला, तुम्ही चौकशी, जर यंत्रणा चौकशी करत असते. यापूर्वी अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांचं त्या ठिकाणी अपघातामध्ये, विमान अपघात असतील किंवा इतर अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं असेल, त्यांची चौकशी झाली आहे. पण कुठंतरी या चौकशीच्या मागणीला एक राजकीय स्वरूप देणं, तुम्ही मुद्दाम उशीर करायला लावलात, तुम्ही जर उशीर केला नसता तर बाय रोड गेले असते, किंवा मग ते विमानानं का गेले, मग पाण्याची बाटली प्लास्टिकचीच का वापरत नाही, काचेचीच का वापरतात. माझ्या माहितीस्तव सांगतो, अनेक दिवसांपासून मंत्रालयामध्ये जे काही बैठक होतात तिकडे काचेचेच बाटल्या वापरल्या जातात. त्यामुळे हे काही मला काय म्हणू आपण, याच्या लॉजिकल मला काही वाटत नाहीये. पण चौकशी झाली पाहिजे का तर चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे का निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, आणि अपघात कशामुळे झाला याची कारणं एकंदरीत बाहेर आली पाहिजे. या मताशी सगळेच राजकीय नेते या ठिकाणी सहमत असतील आणि सहमत आहेत, आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावेळेस वारंवार सांगितलं की चौकशी आम्ही करू. पण तुम्हीच मागच्या एका एपिसोडमध्ये बोलला होतात की कुठलीही चौकशी जी असते, कुठलीही भ्रष्टाचाराची असो नाहीतर मग अशा अपघाती दुर्दैवी निधनाच्या ह्याची असो, घटनांची असो, ती थोडी सरकार धार्जिणी असते असं तुम्ही मागच्या वेळेला बोलला होतात. ही चौकशी नाही, सरकार धार्जिणी बघा काय असतं की आता आपण सरकार धार्जिणी म्हणायचं हे नाहीये. आता एखादी गोष्ट अधिकाऱ्यांवर चौकशी झाली, एखाद्या मंत्र्यांवर चौकशी झाली, एखाद्या अधिकाऱ्यांवर चौकशी झाली तर त्या गोष्टी वेगळ्या. पण अशा मृत्यूच्या, अशा अपघाताच्या गोष्टीला आपण चौकशीला
निष्पक्ष आपल्याला पक्षपाती करताच येणार नाही. करताच येणार नाही. बरोबर. कारण तिथं काय नसणार ना, म्हणजे सरकारधार्जिनी असो किंवा तटस्थ असो, या ठिकाणी तटस्थच असलेले चांगले असतात. आणि चौकशा ह्या अपघाताच्या दुर्दैवी मृत्यूच्या चौकशा निष्पक्ष झाल्या पाहिजे, निष्पक्ष होतील. अजित पवारांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी अजित पवारांच्या पक्षापेक्षा शरद पवारांच्या पक्षातील नेते जास्त आपल्याला कॅमेऱ्यासमोर दिसले. पण आश्चर्यकारक म्हणजे सध्या अजित पवारांच्या पक्षाचे नेते नरहरी झिरवाळ हे चर्चेत आहेत. ते त्यावेळेला पण चर्चेत आले होते. सुरुवातीला त्यांचं म्हणजे ते पहिलेच होते की त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की अजित पवारांच्या पक्षाची जी धुरा आहे ती आता सुनेत्रा पवारांनी सांभाळावी, उपमुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं असं ते म्हटले होते. आणि आता दुसऱ्यांदा ते चर्चेत आलेले आहेत. त्यांच्याच विभागातला एक क्लार्क त्याला लाच घेताना पकडलेला आहे. तर ह्या पाठीमागे काय असावं असं वाटतं? हा योगायोग आहे की काही ठरवून केलेलं आहे? आपण ठरवून तर आपण म्हणू शकत नाही, आपण याला योगायोग मानूया. एखाद्या क्लार्कने मेडिकल परवान्याचे ज्यांचे मेडिकल परवाना रद्द झाला त्याच्याकडून त्याला मेडिकल परवाना देण्यासाठी वगैरे अशी लाच घेताना पकडला गेला. आपण एक नागरिक म्हणून, आपण एक या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणारे राजकीय चर्चा करणारे विश्लेषक म्हणून आपण या गोष्टीला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. आणि अशा चौकशा प्रत्येक विभागात झाल्या पाहिजे, दर आठवड्याला झाल्या पाहिजे, दर 15 दिवसात झाले पाहिजे, दर महिन्यात झाले पाहिजे. आणि एसीबीने त्यांचं काम अतिशय चोखपणे बजावलं पाहिजे. ह्या गोष्टीतून आपण एक पॉझिटिव्ह नोट घेऊया, सांगूया की प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये, प्रत्येक शासकीय विभागामध्ये अशा एसीबी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचला पाहिजे आणि प्रत्येक अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून भ्रष्टाचार कमी होईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा जो होणारा त्रास आहे तो कमी होईल. आपण या पॉझिटिव्ह नोटनं या गोष्टीकडे आपण बघूया. नाही, आपण खूप पॉझिटिव्हली बघतो आहोत. पण मी पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की 288 आमदार आहेत आणि 288 आमदारांचे PA किंवा क्लार्क वगैरे ह्या सगळ्यांचा खूप मोठा तामझाम असतो मंत्रालयामध्ये. तर मग एक स्पेसिफिक एका मंत्र्याच्याच एका विभागातल्याच एक क्लार्क कसं काय आता तो एसीबी पत्रकारांनी सुद्धा नरहरी झिरवाळ यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावेळेला त्यांनी पण एकदम अगदीच साधं उत्तर दिलं. ते सांगतो ना की एसीबीला कुठून टीप मिळाली, एसीबीला टीप कोणी दिलं, एसीबीने किती दिवसापासून हा प्रयत्न करतायत, एसीबीचा कितवा प्रयत्न आहे, ह्याच्या आधी पण त्यांनी प्रयत्न केलाय का, किंवा तो कर्मचारी असेल, तो कोणी असेल, क्लर्क असेल, त्याने ह्याच्या आधी काय काय काम केलंय, किंवा ज्याला त्याने लाच मागितली त्यांनीच नाही का त्यांनीच सांगितलं नाही का एसीबीला. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण गृहीत धरावं लागेल. याची पण चौकशी होईल, 100% याची पण चौकशी झाली पाहिजे. अपेक्षा करूया. मला काही महानगरपालिकेच्या निमित्ताने काही प्रश्न पडलेले आहेत, मी ते तुम्हाला विचारतो की चंद्रपूर महानगरपालिकेचा एक विषय सध्या खूप चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने म्हणजे उद्धव सेनेने तिथे काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या ऐवजी भाजपला पाठिंबा दिलाय. म्हणजे प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील किंवा हा जो पक्ष आहे, हा पक्ष एवढा बीजेपीवरती दात खाऊन असतो, एवढं त्यांच्यावरती टीका टिप्पणी चालू असते, आणि तुम्ही बीजेपी बरोबर जाता कुठलाही विचार न करता. आणि आता म्हणजे इव्हन बीजेपीने सुद्धा असं विचार केला असेल की आता चंद्रपूर महानगरपालिका आपण काँग्रेसला सोडून देऊयात, पण अनपेक्षितपणे त्यांची सत्ता आली. नाही, मुळात काय ना, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा अंतर्गतवाद हा काँग्रेसला खाल्ला. हे त्या ठिकाणी 100% जे लोक ते राजकीय या परिघामध्ये काम करतात त्यांना सगळ्यांना माहित आहे की चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अंतर्गत कलामुळे यांचं काही ठरेना. कुणाचं महापौर, कुणाचं स्टँडिंग, कुणाला समित्या, कुणाला काय, कुणाचं उपमहापौर, यांचं काही ठरत नव्हतं. भाजप आहे, नंबर नसताना कसं सत्तेत आणायचं हे भाजपला सांगायची गरज नाही. मग भाजपचंही भाजपलाही तिथं इतका वेळ का लागला? तिथं भाजपचे 2 गट आहेत, सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार. यांचेही त्या ठिकाणी अतिशय काय म्हणू आपण त्याला उघड राजकीय शीतयुद्ध किंवा काय उघड वार आहे, एकदम असं उघड एकमेकांच्या विरोधात ते लोक बोलत असतात. त्या दरम्यान शिवसेनेचे जे कोणी तिथले जिल्हाध्यक्ष गिरे नावाचे आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे
की काँग्रेसचं काही ठरत नव्हतं, हम्म, काँग्रेस आम्हाला विश्वासात घेत नव्हती, हम्म, त्यांच्या आपापसामध्ये जमत नव्हतं, म्हणून आम्हाला चंद्रपूरच्या विकासासाठी हम्म, भाजपसोबत जावं लागलं आणि भाजपला आम्हाला साथ द्यावी लागली. हम्म, बरं, त्याच्यातून त्यांनी भाजपला साथ दिली, भाजपच्या त्या ठिकाणी महापौर झाल्या. विशेष म्हणजे त्या ठिकाणी वंचित आणि MIM यांनी त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले ते, तटस्थ भूमिका घेतली, तटस्थ भूमिका घेतली. अनुपस्थित राहिली. ही इनडायरेक्टली मदतच आहे ना. हो. तर तिथल्या वंचितचं पण म्हणणं होतं, तिथल्या MIMचं पण म्हणणं होतं, तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेसने आम्हाला विश्वासात घेतलं नाही, हम्म, आपापसातला कलह त्यांनी मिटवला नाही, त्यामुळे आमच्याकडे पर्याय नव्हता, म्हणून चंद्रपूरच्या विकासासाठी आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागल्या. हम्म, हा झाला तिथली सद्य परिस्थिती. हम्म, तिथल्या सगळ्या नेत्यांनी येऊन सांगितलं की आम्ही चंद्रपूरच्या ह्याच्यासाठी विकासासाठी म्हणून आम्ही काम केलं, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलं, आम्हाला राज्य सरकारमध्ये जे लोक सत्तेत आहेत त्यांच्याकडून आम्हाला काम करून घ्यायची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही केलं. पण त्याची मिरची इथं मनसेला लागली. हम्म, कारण मनसे ज्या वेळेस कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे सोबत गेली होती, हम्म, त्यावेळेस शिवसेनेच्या लोकांनी मनसेवर खूप टीका केलेली. हम्म, राजू पाटील विकले गेलेत, राजू पाटलांनी इतके पैसे घेतले, राजू पाटलांनी हे केलं, राजू पाटलांनी ते केलं. त्याच्यावरती संदीप देशपांडे येऊन काल माध्यमाला सांगितलं की बरं, तुम्ही चंद्रपूरमध्ये करता ते काय म्हणू आपण त्याला, चंद्रपूरमध्ये करता ते चांगलं हम्म, आणि आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये केले ते वाईट, असं कसं न्याय होईल? आता या दोन्ही बंधूंमध्ये मात्र ठिणगी पेटलेली आहे. हम्म, आता जे हे निवडणुकीपुरती एकत्र आलेले जे दोन्ही ठाकरे बंधू होते, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे, याच्यामध्ये आता हळूहळू दुरावा निर्माण होतोय आणि कम्प्लिटली दोन पक्षाच्या दोन वेगळ्या वाटा दिसत आहेत. आणि आता माध्यमामध्ये चित्र पण येत नाही, राज ठाकरे भेटले, उद्धव ठाकरे भेटले, अमित ठाकरे भेटले, आदित्य ठाकरे भेटले, त्या दोघांच्या मिसेस भेटल्या, असं आता माध्यमामध्ये चित्र येत नाही. कारण त्यांनी त्या निवडणुकीच्या त्या सर्व वातावरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी घडवून आणत होत्या. आता या सगळ्या लोकांना कळलेलं आहे की हे फक्त निवडणुकीसाठी एकत्र आले होते. इनफॅक्ट राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना निवडणुकी दरम्यान सांगितलं होतं, ही जी काही ऍडजस्टमेंट आहे, ही जी काही युती आहे, फक्त निवडणुकांपुरतीच आहे. हम्म, आता ते स्पष्ट झालेलं आहे की आता दोघांमध्ये मात्र आता इथनं पुढं युती नसणार आहे असं एकंदरीत दिसतंय. कारण संदीप देशपांडे संजय राऊतांवर उघडपणे टीका करतात, याचा अर्थ समजून घ्या की या दोघांमधली युती आता काही राहिलेली नाही. संदीप देशपांडे पण स्वतःला अनसिक्युअर फील करत होते मागच्या बऱ्याच दिवसापासून, ज्यावेळेला ह्या दोन भाऊ एकत्र आले त्यावेळेपासून विशेषतः. बरोबर आहे. संतोष धुरी सारख्या जर मनसेच्या नेत्याला जर मनसे पक्ष सोडून जावं लागलं शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यामुळे, साहजिकच आहे. बरं, संदीप देशपांडे कोणाच्या विरोधात जास्त बोलतात? आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना यांच्या विरोधात जास्त. आता जर तेच जर आपल्या सोबत आले तर मग ते कोणावर बोलतील? राजकारण कोणाच्या विरोधात करतील? म्हणून आता त्यांना असं वाटतं की आपल्याला स्कोप आहे, आता यांच्या विरोधात आम्हाला बोलायला संधी मिळाली तर ते बोलत असतात. बरं, इथं मुंबईमध्ये सुद्धा सत्ता नाही त्यांची, असं पण नाही की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, आपली सत्ता आहे, आम्ही सत्तेत राहून एकमेकांच्या विरोधात कसं बोलू, असं पण नाही. आता ते स्वतंत्रच झाले आहेत. त्यामुळे संदीप देशपांडेंनी काल बोललं की तुम्ही केलं तर असलेला, आम्ही केलं तर कॅरेक्टर ठेला, अशा शब्दामध्ये त्यांनी संजय राऊत त्या ठिकाणी काल टीका केलेली आहे. चंद्रपूरचा अजून एक असं मला वाटतं की मधल्या काळामध्ये निकाल लागल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये जे दोन गट होते त्या दोन गटाचं एकत्रीकरण झालं नाही वैचारिक दृष्ट्या आपण म्हणूया, आणि बीजेपी हे सगळं बघत होती का की यांचं होतंय का नाही, काय ठरतंय काय नाही, आणि शेवटी सत्ता स्थापन केली आणि आता ह्याचा जो दोष आहे तो शेवटी काँग्रेसवरतीच आलेला आहे. बरं, काँग्रेस नाही, शिवसेना पण हेच म्हणते. हो, संजय राऊतांनी सुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणलं काँग्रेसच्या त्या सगळ्या गलथानपणामुळे, काँग्रेसच्या चुकींमुळे हे सगळं झालं. बरं, संजय राऊतांनी त्यांचे जे लोक, शिवसेनेचे लोक भाजपला का सपोर्ट केलं याचं त्यांनी उत्तर नाही दिला, पण त्यांनी सगळं ब्लेम काँग्रेसवर टाकलं. तसं भाजप पण मोकळं आहे ना. भाजपला सत्ता नकोय का? भाजपला त्यांचा महापौर नकोय का? संख्या कमी असताना त्यांनी इतरांची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी महापौर बसवला. पण काँग्रेसने परभणीमध्ये थोडा शहाणपणा दाखवलाय. उद्धव ठाकरेंच्या सेनेला त्यांनी पाठिंबा दिला आणि आता तिथं उद्धव सेनेचा महापौर होतोय. पण तिथे एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की तिथे उद्धव सेनेतर्फे मुस्लिम उमेदवार आता महापौर असणार आहे. म्हणजे आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे खान होणार, उद्धव ठाकरेंची जर सत्ता आली तर, असं बीजेपीने टीका केली होती. आणि फॉर्च्युनेटली कोणाच्या आपण म्हणूया की परभणीमध्ये एकमेव एकतर उद्धव सेनेचा महापौर आहे, तो सुद्धा मुस्लिम आहे. काँग्रेसने खरं, तुम्ही जसं बोललात ना, परभणीमध्ये काँग्रेसने शहाणपण केलंय. खरंच काँग्रेसने शहाणपण केलंय. काँग्रेसने उपमहापौर हिंदू दिलाय, शिवसेनेने महापौर मुस्लिम दिलाय.
बरं, शिवसेनेचा जन्म काय? मराठी, हिंदू. बाळासाहेबांचं राजकारण काय होतं? मराठी अस्मिता, हिंदुत्व वगैरे. तर आता त्या पक्ष बरं, महाराष्ट्रामध्ये एकमेव महापौर शिवसेनेचा आहे, तो आता मुस्लिम आहे. तर भाजपसाठी आयतं कोलीत नाही काय? अर्थात भाजप ऑलरेडी म्हणत आलेलं आहे की जर मुंबईमध्ये भाजपची सत्ता आली नसती, ठाकरेची सत्ता आली असती, तर ते मुस्लिम महापौर केले असते. तर या गोष्टीला आता परभणीचं महापौराचं उदाहरण देऊन लोक आता जस्टिफाय करतायत. तर कसं आहे की एका मुस्लिम कॅन्डिडेटला महापौर बनवून इतर हिंदू मतदारांना, जो शिवसेनेचा मतदार आहे, त्यांना दूर करायच्या ठिकाणी शिवसेनेने प्रयत्न केला का मुस्लिमांना जवळ करण्यासाठी? हा प्रश्न आता शिवसेनेच्या नेतृत्वाला विचारला जाईल. त्यांचे कार्यकर्ते त्यांना विचारतील. बरं, तिथे हिंदू उमेदवार नव्हते का? बघा, मुस्लिम, हिंदू सगळ्याला संविधानाने अधिकार दिलाय. पण काय असते की प्रत्येक राजकीय पक्ष हा त्याचे पुढचे गणित आखून निर्णय घेत असतो. आता मुस्लिम मतदारांना जवळ करण्यासाठी जर हिंदू मतदारांना जर दूर करत असेल तर साहजिकच आहे हिंदू मतदारांना इतर पर्याय शोधावे लागतील. इतर पर्याय म्हणजे काय? भाजपाने, शिवसेना, एकनाथ शिंदे गट. नाही, पण त्यांचं म्हणणं असं होतं की जास्त नगरसेवक मुस्लिम आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व जास्त होतं म्हणून आम्ही मुस्लिम उमेदवार दिला. नाही, जास्त जर नगरसेवक असे असले असते तर लातूरचं पण उदाहरण घ्या. लातूरमध्ये 15 ते 16 मुस्लिम नगरसेवक आहेत काँग्रेसकडून. त्यांनी निदान उपमहापौर सुद्धा नाही दिला. लातूरमध्ये त्यांनी उपमहापौर सुद्धा नाही दिला ना. तर सांगायचं की काँग्रेसने शानपणाचं काम केलंय. काँग्रेसने असं ज्या ठिकाणी ज्या गोष्टी करायचे त्या ठिकाणी ते निर्णय घेत असतात. बरं, काँग्रेसने उपमहापौर दिला का मुस्लिम? नाही दिला. काँग्रेसने तो हिंदूच दिला. तसं शिवसेनेने पण भाजपच्या आणि शिंदे गटाच्या पक्षाला आयतं कोलीत दिले की तुम्ही मुस्लिम धार्जिनी आहेत, तुम्ही हिंदुत्व सोडलंय. या गोष्टीला आता त्यांना डिफेंड करत बसावं लागेल ठाकरे गटाला. नाही, तेच आयतं कोलीत दिले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. महानगरपालिकेचं झालं, हा राडा अजून सुरूच आहे, म्हणजे अजून काय पूर्ण संपलेला नाहीये. त्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले. निकाल अर्थातच अपेक्षेप्रमाणेच होते बीजेपीच्या पक्षातले की 12 जिल्हा परिषदांपैकी जवळपास 10 जिल्हा परिषदांमध्ये बीजेपीची सत्ता आली. विरोधक इथं सुद्धा सपशेल फेल झाले. याच्या पाठीमागे तुम्हाला काय शिकावं त्यांनी असं वाटतं? आणि बीजेपीची स्ट्रॅटेजी नेमकी काय होती या पाठीमागे? कारण बीजेपी एक असं मानलं जातं की बीजेपी हा शहरी पक्ष आहे. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, त्या दोन्ही ठिकाणी विधानसभेच्या नंतर ज्या निवडणुका आलेत त्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वोत्कृष्ट पक्ष ठरला आहे. महापालिका म्हणा, पंचायत समित्या म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, नगरपंचायत म्हणा, याच्यामध्ये आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या 12 पैकी जवळपास 12च्या 12 ठिकाणी महायुतीची सत्ता येईल अशी परिस्थिती आहे. पण काही ठिकाणी मात्र भाजपचा फुल मेजॉरिटी आहे. भाजप त्या ठिकाणी त्यांचा जिल्हाध्यक्ष वगैरे बसवेल. पण काही ठिकाणी लातूर म्हणा, सातारा म्हणा, सांगली म्हणा, या ठिकाणी थोडेसे त्रिशंकू आहेत. त्रिशंकू असूनही तिथे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करावं लागतात. भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदे असतील. साताऱ्यामध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे या तिघांनी त्या दृष्टीने प्राथमिक चर्चा सुद्धा केल्यात की भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण तिघं एकत्र यायचं का, मग साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद आपण सत्ता स्थापन करायचं का, येणारा काळ ठरवेल काय होईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा हा निर्णय घेईल का नाही, हा आता थोडंसं काय म्हणू आपण त्याला शंकेची बाब आहे. कारण सध्या त्यांचं दादाचं निधन झाल्यामुळे अजून त्यांचं काही पुढची दिशा अजून मजबूत व्हायची आहे. नेतृत्व कोण आहे हे ठरायचं आहे. जरी मुख्यमंत्री ठरलं तरी भाजपची साथ सोडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस कितपत विचार करेल हे आता थोडं शंकेचं आहे. लातूरमध्ये पण सेम आहे. लातूरमध्ये मोठा पक्ष काँग्रेस आहे, पण काँग्रेसला स्वबळावर तिथं सत्ता स्थापन करता येणार नाही. काँग्रेसला सत्ता स्थापन करायसाठी त्यांना अजितदादा गटाची मदत घ्यावी लागेल. आणि अजितदादा गट आमच्या सोबत आहे म्हणून भाजप त्या ठिकाणी दावा करतोय की आता अजितदादा गट आणि भाजप एकत्र आले तर लातूरमध्ये सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करता येईल बीजेपीला. पण अमित देशमुखांनी त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद दाखवली भाजपला. भाजपच्या अंतर्गत मंडळीमुळे महापालिकेमध्ये सुद्धा अमित देशमुखांनी त्या ठिकाणी बाजी मारली आणि लातूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा लातूरमध्ये काँग्रेसचा 1 नंबर पक्ष त्यांनी करून दाखवला. तर भाजपच्या या सगळ्या यंत्रणेला कसं लढायचं
त्यांच्यासोबत निवडणुका कसं लढायच्या, कसं जिंकायच्या, ह्याची आता हळूहळू अमित देशमुखाला आयडिया आलेली दिसते. महापालिकामध्ये त्यांनी त्यांची चुणूक दाखवली, जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी चुणूक दाखवली. जर राष्ट्रवादी काँग्रेस जर भाजपसोबत आली नाही, तर लातूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी त्यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्या ठिकाणी ते बसू शकतात. म्हणजे स्थानिक पातळीवरच्या ज्या युत्या आणि आघाड्या आहेत त्याचा आणि राज्य पातळीवरच्या युत्या आणि आघाड्याचा फारसा काही ताळमेळ किंवा संबंध नसतो असं म्हणता येईल. चंद्रपूरवरून तर हा तर सिद्धच हो. होतोय की तुम्ही राज्याच्या लेवलवर कशा तुमचे काय कॉम्बिनेशन्स आहेत, कशा तुमच्या युती आघाड्या आहेत, तसं तुम्ही स्थानिकवर पण तशाच केलं पाहिजे का, असं काही नाहीये. जर सातारामध्ये झालं, सांगलीमध्ये झालं, भाजपला दूर ठेवायचं जर त्या ठिकाणी प्रयत्न झाला तर आश्चर्य वाटू नये. पण आता ते स्थानिक नेत्यांवर अवलंबून आहे की ते कसं डिसिजन घेतील. ही आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्या दरम्यानच नाही, त्याच्या थोडं आधी अजितदादांची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर खूप काय असा प्रचारामध्ये जोर नव्हता. आपणही मागच्या एपिसोडमध्ये त्याची चर्चा पण केली होती. पण ह्या सगळ्यामध्ये अशी एक शक्यता वर्तवली जात होती की अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळेल कदाचित, असं एक चर्चा होती, एक वातावरण नाही झालं होतं. ना तर पुणे जिल्हा वगळता पुणे जिल्हा फारसं काही तिथं नाही झालं. अजितदादांची ताकद फारशी, अजितदादा आणि त्यांच्या पक्षाची ताकद हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त होती. हो. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर त्यांची ताकद जास्त होती तर पुणे जिल्हा अख्खी जिल्हा परिषद पुण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. काही पंचायत समित्या अख्खीच्या अख्खी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत. त्यामुळं दादांच्या नंतर काय होईल असं प्रश्न होता, पण पुणेने मात्र दादांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये नुकसान दादांच्या पक्षात झालं होतं, तसं ग्रामीण भागामध्ये त्यांचं नुकसान झालं आणि अख्खीची अख्खी जिल्हा परिषद त्यांच्याकडे आली आहे. सातारामध्ये सुद्धा त्यांच्या गटाला चांगली जागा मिळाली, लातूरमध्ये सुद्धा त्यांच्या गटाला चांगल्या जागा मिळाल्या. चला आता बघूया की आता तर जिल्हा परिषदेची निवडणूक पण झालेली आहे. जवळपास 3.5 वर्ष आता कुठलीच निवडणूक नाहीये. त्यामुळे या 3.5 वर्षाच्या काळामध्ये हे सगळे राजकीय पक्ष नेमकं काय करतात, खरंच विकास जे ते नेहमी बोलतात, सगळ्याच पक्षातले लोक जे विकास बोलतात, तर काय विकास ते साधतात हे 3.5 वर्षात आपल्याला बघायचंय. आपलं लक्ष त्यावरती असेलच. पण या निमित्ताने तुम्ही इथं आलात आणि सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पण नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पॉलिटिकल व्हिडिओसाठी मराठी मूड आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त जे विविध कॅटेगरीतले व्हिडिओज आहेत, क्रीडा असेल, मनोरंजन असेल, त्यानंतर साहित्य संमेलन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विभागातले व्हिडिओ आपल्या मराठी मूड या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही ते नक्की बघा आणि तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.